आज आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त इथं उपस्थित असणारे सर्व निष्ठावंत मावळे व कार्यकर्ते पदाधिकारी, मी मनापासून सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो। आदरणीय अजयदादांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो व आपल्या सर्वांचे मार्गदर्शन करण्यासाठी व प्रेरणा देण्यासाठी आपल्या सर्वांचेच नेते आदरणीय पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या पक्षाचे अध्यक्ष, त्याच्याच बरोबर सर्व खासदार, आमदार, माजी मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, बऱ्याच लोकांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। राष्ट्रवादी या शब्दाचे अनेक अर्थ निघतात, पण आपल्या सर्वांना एकच अर्थ माहिती, तो म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे काय, तर आदरणीय पवार साहेबांची विचाराची राष्ट्रवादी म्हणजे आपली राष्ट्रवादी आहे। पवार साहेबांचा विचार हा कोणाच्या विचाराने त्या ठिकाणी प्रभावित आहे असं आपल्याला म्हणता येईल। या भूमीमध्ये आजपर्यंत जे कोणी महामानव होऊन गेले, त्याच्याच बरोबर जे संत होऊन गेले, यांचे विचार हे आदरणीय पवार साहेब गेले 60 ते 65 वर्षे प्रामाणिकपणे लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी त्या ठिकाणी पुढे घेऊन चाललेले आहेत। त्यामुळे फार मोठी जबाबदारी आहे। भाषणामध्ये आपण बोलून जातो, पवार साहेबांच्या विचाराने आपण चालतो। पवार साहेबांचा विचार काय एवढा सोपा आणि साधा समजू नका। पवार साहेबांचा विचार हा खूप मोठा आहे। त्यामुळे त्यांच्या विचाराने खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना चालायचं असेल, काम करायचं असेल, तर पहिल्यांदा आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, लोकांसाठी त्या ठिकाणी लढावं लागेल। बरेच लोक म्हणतात आता आपण विरोधात आहे, संघर्ष कसा करायचा, काय करायचं काही कळत नाही। कुणी संघर्ष केला नाही हो आजपर्यंत। छत्रपती शिवाजी महाराजांना संघर्ष करावा लागला, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला, संत श्री तुकाराम महाराजांना संघर्ष करावा लागला, पुण्यश्लोक अहिल्यादेवींना त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला, महात्मा फुले असतील, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले असतील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील, या सर्व महामानवांना संघर्ष करावा लागला। खरं तर मगाशी डॉक्टर अमोल कोल्हेंचं भाषण मी ऐकत होतो। काही महिन्यांपूर्वी त्यांच्याशी मी खूप डिटेलमध्ये संवाद साधला। छत्रपती संभाजी राजेंच्या खरे विचार काय होते, त्यांनी संघर्ष काय केला, हा लोकांसमोर खऱ्या अर्थाने कुणी पहिल्यांदा आणला असेल तर ते म्हणजे आपले डॉक्टर कोल्हे। आणि सरळ सोप्या भाषेत टीव्हीवर मालिकेच्या माध्यमातून, आणि त्या सगळ्या मालिका बघितल्यानंतर लोकांना कळालं की खरंच छत्रपती संभाजी राजेंचं कर्तृत्व किती मोठं होतं। आणि मग ती मालिका संपल्यानंतर त्यांनी कुठला विचार हातामध्ये घेतला, तर महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेंचा विचार हातामध्ये घेतला आणि त्यांनी एक खूप मोठी मालिका तिथं नियोजन केलं। आणि फक्त तिथंच थांबणार आहेत असं नाही, त्यांनी सांगितलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने सुद्धा त्यांचं जे काय खरं काम आहे ते लोकांसमोर यावं, यासाठी सुद्धा त्यांनी तिथं प्लॅनिंग केलंय आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सुद्धा त्यांनी तिथं प्लॅनिंग केलंय। पण त्यावेळेस बोलत असताना त्यांनी सांगितलं अनेक अडचणी आणल्या जात आहेत, फंडिंग रोखलं जात आहे, ही मालिका कशी लोकांसमोर येणार नाही, महात्मा फुलेंचे विचार लोकांसमोर कसे जाणार नाही, यासाठी अनेक मोठी ताकदवान लोक तिथं प्रयत्न करत आहेत। पण 4-5 महिन्यापूर्वी आमचं जे संभाषण झालं होतं, मला असं वाटलं की ठीक आहे आता सगळं नॉर्मल चालू आहे, जिथं कुठं जाईल तिथं ही चर्चा आम्हाला ऐकायला मिळते। काही दिवसांपूर्वी माझ्या एका आत्याचं ऑपरेशन झालं, त्यांच्याशी संवाद साधत होतो, त्यांनी म्हणाले की आता चल मला मालिका बघायला जायचं। म्हणलं कुठली, ते म्हणले महात्मा फुले आणि आपले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे डॉक्टर अमोल कोल्हेंची मालिका ती आता मला बघायला जायचंय। म्हणजे रेग्युलरली ही मालिका बघणारे लाखो करोडो लोक आहेत
आणि ती मालिका आज जर थांबवली जात असेल तर एक तुम्ही समजून घ्या, फक्त मालिका थांबवलेली जात नाही तर विचार त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न काही लोक तिथं करत आहेत. अहो, त्या काळात या महान मानवांनी तिथं परिश्रम घेतले, कष्ट घेतले. एक मनुवादी विचार जो त्या काळामध्ये अशा विचाराला दाबत होता, त्या विचाराच्या विरोधात हे सर्व महामानव लढले. म्हणून आज आपण सर्वजण शिकू शकलो आणि बोलू शकतो. माझी पणजी शिकली, माझी आजी शिकली, माझी आई शिकली, माझी बहीण, माझी पत्नी, आता माझी मुलगी तिथं शिकत आहे. तर हे कोणामुळे असेल तर हे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंमुळे. मला माहित नाही डॉक्टर कोल्हे ही सेवा मान्य करतील का नाही करतील, पण डॉक्टर तुम्ही बोललात की 15 जूनला तुमची मालिका संपते आणि तुम्ही युट्यूब नाही तर कशाही पद्धतीने तुमची मालिका आणि हे जे विचार आहे महामानवांचे ते पुढे घेऊन चालला आहात. तर माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या कंपनीकडनं आज या ठिकाणी सेवा म्हणून, फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून, कारण का कर्तृत्व इतकं मोठं आहे, किती दिलं तरी कमी आहे, तरी माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या कंपनीकडनं 50 लाख रुपये आज या ठिकाणी तुमच्या या महत्वपूर्ण कामासाठी त्या ठिकाणी सेवा म्हणून देत आहे. नक्कीच हा आकडा कमी आहे आणि मी तुम्हाला सांगतो याच्या पुढं या महाराष्ट्रातून कुणी 100 रुपये देईल, कुणी 50 रुपये देईल, कुणी लाखभर रुपये देईल, नाही तर कुणी करोड रुपये देईल, पण हा जो विचार आहे तो लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी करोडो लोक तुमच्या बरोबर आहेत. हे या ठिकाणी या व्यासपीठावर खरं तर मी सांगतो. काही दिवसांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जी जन्मभूमी माझ्या मतदारसंघामध्ये येते तिथं मी गेलो होतो. धांगडधिंगा करणारी काही लोक तिथं होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृती समोर राजकीय गाणी लावली होती. आमच्यात वाद झाला, पण आम्ही शांत होतो. आम्ही कोणाला आई बहिणीवरनं शिव्या त्या ठिकाणी दिल्या नाहीत. आणि मग हा वाद झाला, सगळं झालं, चर्चा झाली टीव्हीवर. आणि मग दुसऱ्या दिवशी काही राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते तिथे आले आणि म्हणाले, रोहित पवारांना काय अधिकार आहे आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मभूमीमध्ये येण्याचा. अहो, मला त्यांना सांगायचे, जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये महामानवांना त्या ठिकाणी वाटू नका. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या सर्व समाजाच्या जाती धर्माच्या आई समान आहेत आणि आम्हाला अधिकार आहे त्यांच्या विचारावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर. तसंच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, तसंच आपले जिजाऊ असतील, तसंच इतरही सर्व महामानव हे आपल्या आई समान आहेत. त्यामुळे कुणीही जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये महामानवांना त्या ठिकाणी वाटलं गेलं नाही पाहिजे. त्यामुळे आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात जिथं कुठं आपण कार्यक्रम घ्याल अशा पद्धतीनेच कार्यक्रम घ्या ज्याच्यामध्ये समावेशक विचार त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळाले पाहिजे. मगाशी महामानवांनी काय संघर्ष केला हे तुम्हाला मी सांगितलं आणि अनेक लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं. पण आपण ज्या नेतृत्वाकडे बघतो त्या नेतृत्वाने सुद्धा काही कमी संघर्ष केला नाही. माझं वय 40, पवार साहेबांचा अनुभव 65 वर्षाचा राजकीय आणि सामाजिक, म्हणजे एवढा मोठा अनुभव हा पवार साहेबांचा. अनेक वर्ष सत्तेत होते, पण अनेक वर्ष विरोधात सुद्धा होते. सत्तेत असताना, मंत्री असताना अनेक लोकहिताच्या, महाराष्ट्राच्या हिताच्या त्या ठिकाणी पॉलिसीज या पवार साहेबांनी त्या ठिकाणी केल्या. आणि विरोधात असताना दुसऱ्या दिवशीपासून घरी न बसता लोकात जाऊन त्या ज्या काही पॉलिसी असतील, जी धोरणं सत्तेत असताना लागू केली ती खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचलीत का नाही पोहोचली बघणारा आपला हा नेता आहे. एवढा मोठा नेता त्या ठिकाणी आहे. आणि त्यांनी संघर्ष खूप, म्हणजे गोवा मुक्ती संग्रामासाठी लहान असताना सुद्धा त्यांनी पहिल्यांदा संघर्ष त्या ठिकाणी केला. 1986 साली सीमा लढ्यामध्ये बेळगावमध्ये जाऊन त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मराठी बांधवासाठी लाठी सुद्धा या आपल्या पवार साहेबांनी त्या काळामध्ये तिथं खाल्लेल्या आहेत. त्याच्याबरोबर मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारा देशात पहिलं राज्य हे आपलं होतं. त्या काळामध्ये सुद्धा काही प्रमाणात राजकीय किंमत ही आदरणीय पवार साहेबांना मोजावी लागली. त्याच्याबरोबर मराठवाडा विद्यापीठाची जर नामांतर असेल, त्याच्याबरोबर महिला आरक्षण, महिला वडिलोपार्जित संपत्तीमध्ये वाटा, असे अनेक काही निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतले. कृषी मंत्री असताना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला, महिला आरक्षणाचा निर्णय त्याच्यामध्ये घेतला. आणि या सगळ्या निर्णयामध्ये एक तर ते महाराष्ट्राबद्दल विचार करत होते
आणि त्यांनी त्यांच्या पिढीचा फक्त विचार केला नाही तर त्यांच्या पुढच्या पिढीचा केला, करीबन 10-15 पिढी पुढचा विचार केला. राजकीय किंमत त्यांना मोजावी लागली, पण आदरणीय पवार साहेबांनी राजकारणाचा कधी विचार केला नाही. फक्त आणि फक्त लोकांचा, महाराष्ट्र धर्माचा, महाराष्ट्राचा आणि सामान्य लोकांचा विचार त्या ठिकाणी केला. आज छोटे मोठे काही कार्यकर्ते, सत्तेत असणारे मोठे मोठे नेते आसपास ठेवतात, त्यांना मंत्रीपद देतात, त्यांना बरंच काय ठेवतात. हे बहुजन समाजाचे जे कार्यकर्ते आसपास फक्त आदेशावर काम करतात, आदेश पण त्यांच्या मालकाकडनं आला तो आदेश, ते आदरणीय पवार साहेबांवर खरं तर त्यांची बोलण्याची लायकी नसताना सुद्धा त्या ठिकाणी ते बोलतात. आणि मग मोठा भाजपचा एखादा नेता काय म्हणतो, मी कुठं काय बोललो. आणि पण तुम्ही मोठे नेते आहात, तुमच्या आसपास असणारे हे 4 टाळकी जर पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्यावर बोलत असतील आणि तुम्ही त्यांना चुप बस असं सुद्धा बोलत नसताल, तर एक गोष्ट मात्र लोकांना कळलेली आहे, बोलता धनी या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याचं कोण असेल तर या भाजपचा सगळ्यात मोठा नेता जो आहे या महाराष्ट्राचा, खऱ्या अर्थाने ते बोलता धनी आहेत. त्यामुळे अशी लोक आसपास ठेवलेली आहेत. तर मला आपल्या सर्वांना सांगायचंय, आपण किती लहान मोठं पदाधिकारी काय बघायचं नाही. जर आपल्या नेत्यावर कुणी बोलत असेल, आपल्या विचारावर बोलत असेल, मानवांवर बोलत असेल, नाही सामान्य लोकांवर बोलत असेल, 1 असू 2 असू 5 असू 500 असू 5000 असू नाही तर 10,000 असू, आपण आंदोलन करायचं म्हणजे करायचं, रस्त्यावर उतरायचं म्हणजे उतरायचं. अरे आम्ही दोघंच आहे, फोटो नीट येणार नाही, आंदोलन कसं करायचं, काय फरक पडतो त्याला. त्यामुळे आंदोलन आपल्याला करावंच लागेल, रस्त्यावर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना उतरावंच लागेल. या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगतो, योगायोग बघा, आपल्या या पक्षाला आज 27 वर्ष होत आहेत. पवार साहेब आमदार कधी झाले, 1900, तेव्हा पवार साहेबांचं वय काय होतं, 27. म्हणजे पवार साहेब, म्हणजे आपण सगळेच म्हणतो ते आत्ता सुद्धा 16 वर्षाचे 17 वर्षासारखे एनर्जी घेऊन असतात. म्हणजे या वयामध्ये पवार साहेबांची ऊर्जा आणि ताकद बघा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही काही टूक वाजलं आणि सामान्य लोकांना अडचण झाली तर पवार साहेब म्हणतात गाडी काढा, मला तिथं जायचं. या वयामध्ये मग 27 वयाचे आदरणीय पवार साहेब असताना त्या काळामध्ये काय असेल हे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना समजून घ्यावं लागेल. आणि एक गोष्ट आहे, तर आपला नेता एवढा धडाडीचा असेल, आपलं वय काही असलं, 10 असू द्या, 15 असू द्या, 25 असू द्या, 30 असू द्या, 100 असू द्या, तरी येत्या काळामध्ये या नेत्याची प्रेरणा घेऊन आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, लोकांसाठी त्या ठिकाणी लढावं लागेल. जर कोणाच्या हातामध्ये काठी असेल तर काठी घेऊन या, पण लढावं तर त्या ठिकाणी आपल्या सर्वांना लागेल, कारण का संघर्ष केल्याशिवाय यश कधी येत नाही. मगाशी खासदार काळे साहेबांनी आपल्याला सांगितलं, असे अनेक उदाहरण आहेत की एक व्यक्ती, एक पार्टी आणि लोकांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. अहो आजची देशाची परिस्थिती मी तुम्हाला सांगतो, आर्थिक दृष्टिकोनातून अतिशय हलाखीची झालेली आहे. सुरुवातीला 2014ला या देशावर कुठेतरी 20-25 लाख कोटीचं तिथं लोन होतं. आज आपण 200 का 210 लाख कोटीवर आपलं लोन गेलेलं आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या देशाचं जे काही डॉलर आणि रुपी याचं समीकरण नीट ठेवण्यासाठी आपल्या देशाने 1,10,000 कोटी रुपयाचं सोनं आरबीआयला त्या ठिकाणी विकलेलं आहे. ते किती नाही म्हणले तरी हे त्या ठिकाणी खरं आहे. आणि आज खऱ्या अर्थाने लोकांना सहकार्य करण्याची भूमिका असताना सुद्धा, नाहीतर जरूरत असताना सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत केली जात नाही. महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा 1 कोटी महिलांचं लाडक्या बहिणीतून नाव त्या ठिकाणी कमी केलं गेलं. आणि हे जे काय कर्जमाफी त्या ठिकाणी डिक्लेअर झाली ती अतिशय फसवी अशी कर्जमाफी तिथं झाली. युवांना आज नोकऱ्या नाहीत. त्यामुळे हे जे वातावरण आहे हळूहळू ते वाढत जाणार आहे. सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर तर ते नक्कीच त्या ठिकाणी वाढत गेलेलं आहे, वातावरण तापलेलं आहे. फक्त विनंती एवढीच आहे, संघटना म्हणून आपल्या सर्वांना काम करावं लागेल. आदरणीय पवार साहेबांनी, तसंच शशिकांत शिंदे साहेबांनी आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी आदेश दिले, सुप्रियाताईंनी आदेश दिलेले आहे की पुढच्या 15 दिवसांमध्ये काही प्रमुख ज्या काही संघटनात्मक आपली पदं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काही सामान्य कार्यकर्त्यांना, ज्याचं कुठल्याही नेत्याचा कुठलंही नातं नाही, कुठेही त्या ठिकाणी घराणेशाहीचं त्या ठिकाणी नातं नाही, अशा सामान्य परिवारातल्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये आपल्याला पदं द्यायचेत असं त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना सांगण्यात आलेलं आहे. त्याच्याचबरोबर जसे कार्यकर्ते महत्वाचे तसे पदाधिकारी महत्वाचे.
तसंच आदरणीय पवार साहेबांबरोबर प्रामाणिकपणे जे सर्व शिलेदार उभे राहिले त्याच्यामध्ये आदरणीय अनिल देशमुख साहेब आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, जितेंद्र आव्हाड साहेब आहेत, आपले अध्यक्ष जे नेहमी लोकांच्या हितासाठी आपल्या पार्टीच्या कर्तृत्वासाठी त्या ठिकाणी लढत असतात असे शशिकांतजी शिंदे साहेब आहेत, शिंगणे साहेब आहेत, राजूजी टोपे साहेब आहेत, असे अनेक मान्यवर त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे हे शिलेदार खंबीरपणे आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे उभे राहिले, कार्यकर्ते उभे राहिलात, तुम्ही उभे राहिलात म्हणून आज आपली पार्टी त्या ठिकाणी आहे. काही लोक आपल्या बरोबर पूर्वी सत्तेत होते, आज आपल्यापासून वेगळे झालेत, ते फक्त सत्तेत आहेत म्हणून त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आहेत. एकदा ती सत्ता गेली तर त्या पक्षामध्ये कुणीही त्या ठिकाणी राहणार नाही, हे त्या ठिकाणी मी आपल्या सर्वांना इथं सांगतो. पण ह्या निष्ठावंत जे शिलेदार आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात किंमत ही मोजावी लागली. अनिल देशमुख साहेबांना जेलमध्ये जावं लागलं. बऱ्याच लोकांना वाटत होतं की देशमुख साहेब जेलमध्ये जातील, बाहेर आल्यानंतर म्हणतील भाजप जिंदाबाद. अजिबात नाही. अतिशय निष्ठावंत आणि विचाराला पक्का असणारा हा नेता आदरणीय पवार साहेबांबरोबर त्या ठिकाणी राहिला. मगाशी खडसेताईंनी सांगितलं त्यांच्या परिवारावर, त्यांच्या पतीवर खूप मोठं प्रेशर हे आणलं गेलं होतं. 4 लोक काय करत होते, कदाचित ती फक्त भेट होती आणि त्याला एक पार्टी दाखवली, ड्रग्सची पार्टी, आणि त्यात ह्या परिवारावर प्रेशर आणलं आणि त्यांनी मगालचं उदाहरण त्या ठिकाणी दिले. तरी सुद्धा खडसे परिवार हा आदरणीय पवार साहेबांवर आज सुद्धा त्या ठिकाणी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे जाता जाता मी फक्त आपल्या सर्वांना त्या ठिकाणी एवढंच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याची कुठली लढाई असो, नाहीतर आपल्या गावात, आपल्या भागात एखाद्या मुलीवर, महिलेवर जर अत्याचार झाला तर तिथल्या दुसऱ्या मिनिटाला आपल्या सर्वांना त्या ठिकाणी जावं लागेल. आपल्या एखाद्या कार्यकर्त्यावर, एखाद्या पदाधिकाऱ्यांवर जर तिथं कारवाई झाली नाही तर पोलीस जर तिथं मदत नसेल करेल, सहकार्य करत नसेल तर तिथं सुद्धा आपल्याला मोठ्या संख्येने जावं लागेल आणि त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहावं लागेल. त्यामुळे अनेक असे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आपण या अडचणीच्या काळामध्ये त्या ठिकाणी उभं राहिलो. आणि याच्या पुढे सुद्धा जर कोणाला काय वाटलं तर फक्त आपल्या अध्यक्षांना तुम्ही तिथं फोन करा, नेत्यांना फोन करा, नाही तर आम्ही तर आहोतच. जिथं बोलवाल तिथं त्या ठिकाणी आम्ही यायला तयार आहे. त्याच्याचबरोबर कुठल्याही पार्टीचा एखादा आदेश आला, एखादं आंदोलन आलं, आता 2 दिवसानंतर आदरणीय, आता ठीक आहे पवारसाहेब माझ्यावर कदाचित नाराज असतील, सुप्रियाताई नाराज आहे, परिवाराचा एक मी भाग आहे, की अन्नत्याग आंदोलन तू करतोय कशाला. पवारसाहेब नक्कीच तुम्ही मला आधी पण सांगितलेलं आहे, आता परत एकदा कधीतरी सांगाल, उद्या, आज, उद्या, पण मला एवढंच सांगायचंय तुमच्या विचाराने काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. या वयामध्ये सुद्धा जर महाराष्ट्रासाठी तुम्ही संघर्ष करत आहात तर या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी तुम्ही परवानगी द्या. परवा काही झालं तरी तिथं आपण अन्नत्याग आंदोलन करणार, म्हणजे करणार, आमच्या शेतकऱ्यासाठी त्या करणार. कारण खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा विचार घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. शशिकांत शिंदे साहेब असतील, सर्व नेते असतील, आपण सुद्धा, आपण आपापल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पत्र द्या. खरंच ही फसवी कर्जमाफी आहे. कारण का आपल्याला सवय कशाची, तर पवार साहेबांनी 72,000 कोटीची सरसकट जी कर्जमाफी दिली त्याची आपल्याला सवय. आणि 2019ला महाविकास आघाडी काळात मध्ये सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सरसकट जी कर्जमाफी दिली त्याची आपल्याला सवय आहे. त्यामुळे हे जे काय अट बिट आम्हाला कळत नाही, आम्ही तिथं बसणार म्हणजे बसणार. तुम्ही परवानगी द्या, नाहीतर नाही, नका देऊ, तर तिथं बसून आमच्या शेतकऱ्याला तिथं न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करू. आणि आपण प्रामाणिकपणे पुढचे काही दिवस काम करत राहिलो, महिने काम करत राहिलो, कुठली अपेक्षा ठेवू नका. कपडे खराब होत आहेत तर होऊ द्या, जेलमध्ये टाकतायत तर टाकू द्या. आपण गेल्या काही महिन्यांमध्ये कांद्याचं आंदोलन अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली केलं, 2-3 ठिकाणी तिथं केलं. कांद्याचे भाव कुठे 7-8 रुपयाला होते, त्याच्यामध्ये 8 रुपये भाव हे वाढले. तरी अजून हे सरकार कुठंतरी शेतकऱ्याकडे बघत असताना दुजा भावातून त्या ठिकाणी बघतंय. पण पुढच्या 5-6 दिवसामध्ये 24 रुपये कांद्याला भाव कसा जाईल यासाठी संघर्ष आपला कायम त्या ठिकाणी तसाच चालू राहणार आहे. त्याच्याचबरोबर विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, युवकांचं आंदोलन होतं. बुलढाण्याला आपण शिंगणे साहेब आणि आपण सगळे तिथं आदिवासी समाजावर अन्याय झाला, तिथं आंदोलनाला गेलो. शिक्षकांचं आंदोलन होतं. त्यामुळे कुठलंही आंदोलन असेल तर तिथं आपल्याला रस्त्यावर या ठिकाणी उतरावं लागेल आणि प्रामाणिकपणे तुम्ही काम करा. एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो, 2029ला आपल्या पक्षाला गृहीत घेतल्याशिवाय या राज्यात कधीही त्या ठिकाणी सत्ता येणार नाही, हे मात्र या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आणि ती सत्ता सुद्धा आपल्या विचाराचीच त्या ठिकाणी सरकार सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यांना थोडीफार भीती वाटते त्यांना सांगतो ते आपल्याला हरू शकतील,
आपल्याला घाबरू शकतील, पण एक मात्र खरं, आपण स्वाभिमानी असल्यामुळे आपल्याला मोडू शकत नाही, हे याद राखा. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद रोहित दादा. यानंतर आपल्या सर्वांशी बोलतायत या महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय अनिलजी देशमुख साहेब. यांना विनंती करतो आपण या विचारपीठावर व्यक्त व्हावं. आजच्या या आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे नेते आदरणीय